12th मॅन रावेर संघ 12th मॅन पाठवायचा आहे लवकर. शक्ती इंडियन्स जळगाव बॉलिंग करताना दिसतात आहेत. ट्वेल्थ मॅन रावेर संघ 12th मॅन लवकरात लवकर पाठवायचं आहे. ठीक आहे. क्षत्रिय सावतामाळी समाज रावेर आणि शक्ती इंडियन्स जळगाव या दोन संघांच्या दरम्यान मात्र आता सामना होतोय. जितू वानखेडे इथे मात्र स्ट्राईकवर असतील आणि बॉलर मिलिंद इथे मात्र आणि शक्ती इंडियन संघाच्या कमानीमधला सर्वात महत्वाचा तीर पहिल्याच षटकात बोलवला गेलाय. पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळतात आहेत मिलिंद. चांगल्या टप्प्यावर टाकलेला बॉल कनेक्शन प्रॉपर झालंय. हर्षल चेंडूला आळवतील तेव्हापर्यंत फलंदाजाने घेतली आहे एक धाव. एका धावेच्या मदतीने वैयक्तिक सांघिक आणि गोलंदाजाचा देखील धावफलक केलंय सुरू. चला मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर सिंगल आलाय. आता मात्र बघूयात पॉवर प्लेच्या षटकाचे 5 बॉल अजून मात्र यायचे बाकी आहेत. चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण सजवलं जाण्याचा प्रयत्न केला जातोय. डावकुरे हाताचा फलंदाज आणि आर के स्पोर्ट्स ज्यांचे मात्र बॅट यूज करताना दिसत आहेत. या दरम्यान लेग स्टंपच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल वाईड घोषित केला जातोय. एक अवांतर धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 2. मिलिंद वाघ इथे मात्र गोलंदाजी करताना दिसत आहेत. फुल टॉस बॉल बिरकावून दिलाय. बघूयात 6 जातोय की जेल. फलंदाजाचा टिपला गेलाय जेल. फलंदाज होतील मात्र बाद. प्रत्येक 0वर बाद होत आहेत. पहिला झटका दुसऱ्या धावसंख्येवर फक्त दिला गेलाय. दुसऱ्या बॉलवर एक मोठी विकेट आली आहे. फुलटॉस बॉल विचार चांगला होता. फक्त हाईट मिळाली. एलिव्हेशन आणि ताकद प्रॉपर तेवढी लावली गेली नाही आणि सरळ झेलबाद झालेत. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेत. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग राहिली आहे. रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला गेला आहे. अंपायर्स सामना थांबवायचा आहे थोडंसं. जय महाजन यांना मात्र बॅटिंगसाठी बोलवलं गेलं. आता मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल होतोय डॉट.
आता मात्र लेग स्टंपच्या भरपूर बाहेर टाकलेला बॉल. पंचांचे 2 हात झाले जमिनीला समांतर. 1 धाव मिळेल अवांतर आणि अवांतर धावेच्या मदतीने आता मात्र धाव फलक पुढे सरकते. धावा झाल्यात 3. बॅट चिकळ सिंगल घेतली जातीये. या दरम्यान जर बघितलं तर षटकार लगावला जातोय आणि षटकाराच्या मदतीने इथे मात्र षटक देखील समाप्त झालंय. धावा झाल्यात 10. पॉवर प्लेचा दुसरे षटक घेऊन नवीन गोलंदाज रवी यांना मात्र बोलवलं जातंय. रिवाजचा फटका. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजाला इथे मात्र 4 मिळतील. कॅच घेतली जाते. फलंदाज मात्र होत आहे झेलबाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. जातात राधे. सोळा धावा अतिशय चांगल्यारीत्या बांधून ठेवलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. हलक्या हाताने क्लासिक प्लेड. मात्र सिंगल घेतला जातोय. सिंगल देखील इथे फार महत्वाचा ठरेल. या दरम्यान तगडा प्रहार. कनेक्शन प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. या स्पर्धेतला सुपर 6 लगावला जातोय. आणि या सुपर 6 चे स्पॉन्सर श्री सैनी, उमेश सैनी.
हलक्या हाताने टॅप करून दिलाय. सिंगल घेतली जाते का? परतवलं गेलंय. दोन षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा झाल्यात 23. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावा खर्च झाल्यात 23. मात्र 2 महत्वाचे विकेट या देखील मिळवले गेलेत. या दरम्यान जर बघितलं तर आता मात्र तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिलिंद. या दरम्यान नो बॉल घोषित केला जातोय. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. या दरम्यान उंच टोलवून दिलाय. चेंडू सरळ हवेत चाललाय. बघूया जेल होतोय का. आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. फ्री हिटच्या बॉलवर फलंदाजाने मात्र चांगला फटका खेळून दिलाय. सुपर 6. या सुपर 6 चे स्पॉन्सर श्री उमेश सैनी, उमेश एंटरप्राइजेस जळगाव. आता मात्र रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कनेक्शन झालंय. सिंगल ढकलून दिलाय. निश्चितच थोडंसं षटक महागडं ठरवण्याचा प्रयत्न होतोय. 31 धावसंख्येपर्यंत संघ येऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मिलिंद वाघ. या दरम्यान चांगला फटका. इथे मात्र फलंदाज जितू चौकार लगावतात. या चौकाराचे स्पॉन्सर्स श्री कल्पेश कुदळ, संचालक साईश यामाहा जळगाव या चौकाराचे स्पॉन्सर असतील. चांगलं कनेक्शन. टायमिंग प्रॉपर. ताकद देखील प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. जितेंद्रच्या वाट मधनं आता मात्र येतोय झंझावती षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने इथे मात्र मिलिंद यांचं वैयक्तिक दुसरं षटक अतिशय महागडं ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान जर बघितलं तर 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा झाल्यात 47. या षटकात 2 षटकात मिलिंद वाघ यांच्या 2 षटकात तब्बल 34 धावा घेतल्या गेल्यात. आता मात्र फलंदाजांना लय गवसली आहे. 7 बॉल 29 वर जितेंद्र वाघ, जितू वाघ मात्र आपल्याला बॅटिंग करताना दिसत आहेत. जितेंद्र वानखेडे. जीवन चौधरी यांची मात्र दांडेगुल केली गेली आहे सुनील या गोलंदाजाकडनं. बॅटची कळ लागली आणि सरळ बॉल जाऊन धडकलाय यष्ट्यांवर. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय महेश. 47 धावसंख्येवर
3 गडी बाद झालेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. महेश मात्र बॅटिंगला आलेत. या दरम्यान जर बघितलं तर सुनील यांच्या गोलंदाजीचा तिसरा बॉल चांगल्यारीत्या एक्साईटच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नाहीये. त्या दरम्यान जर बघितलं तर चांगली ओव्हर राहिली आहे आतापर्यंत. जर बघितलं तर सुनील क्षीरसागर यांची या दरम्यान सिंगलचा प्रयत्न तो देखील परतवला गेलाय. चार षटकांचा खेळ संपला आहे. धावा झाल्यात 49. क्षत्रिय सावतामाळी समाजाची रावेर यांची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. वरून धावा झाल्यात 49 आणि 3 विकेट मात्र या ठिकाणी गेल्यात. ड्रिंक्स ब्रेक या दरम्यान होतोय. या दरम्यान जर बघितलं तर 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज हर्षल याला मात्र जबाबदारी दिली गेली आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. पूर्ण धावसंख्या झाली 49. आता मात्र शेवटचे 24 बॉल. हाणामारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच बघायला मिळेल. या दरम्यान जर बघितलं तर ताकदीने बॅट फिरवली गेली मात्र कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं. या दरम्यान फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र अर्धशतक पूर्ण झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं.
क्षत्रिय सावतामाडी समाज रावेर या संघाचं मात्र अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा झाल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. त्यातील दुसरा बॉल हर्षल महाजन गोलंदाजी मार्कवर पुढे सरसावत फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलंही कनेक्शन नव्हतं. या दरम्यान येतोय डॉट आणि डॉट बॉलच्या मदतीने तिसरं षटक तिसरा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर जाताना निश्चितच आपल्याला दिसेल हर्षल महाजन. चांगली बॉलिंग राहिली आहे आतापर्यंत जर बघितलं तर. 2 बॉल डॉट टाकले गेले. तिसरा बॉल देखील फक्त मिळेल सिंगल. कनेक्शन तेवढं प्रॉपर होत नसल्या कारणाने एकही मोठा फटका अजूनपर्यंत हर्षल महाजन यांच्या बॉलिंगवर आला नाहीये. ही मात्र जमे बॉलिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 51. या दरम्यान यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, पायाला चेंडू आदळलाय आणि काय झालं तर तिसऱ्या पंचांना इथे मात्र रनआउट साठी इन ऍक्शन केलं गेलंय. थ्रो देखील मारला गेलाय आणि सरळ बॉल बाउंड्रीच्या जवळ देखील गेलाय. पण बघूया तिसऱ्या पंचांना इन ऍक्शन केलं जात आहे. या दरम्यान जर बघितलं तर फलंदाज धावबाद आहे. एकही धाव या ठिकाणी कन्सिडर केली जाणार नाहीये. नवीन बॅटर प्रदीप मात्र फलंदाजीसाठी आलेत. या दरम्यान बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कळ होती का, कारण ज्या प्रकारची ऍक्शन गोलंदाजाची झाली आहे मात्र प्रयत्न देखील केला गेलाय यष्टीरक्षकाकडनं. जितू मात्र एखादी किल्ला लढवताना दिसत आहेत. 12 बॉल 31 वर आहेत. आखूड टप्प्याचा बॉल वसूल केला गेलाय, बिरकवून दिलाय सरळ सीमारेषा पार. प्रदीपच्या बॅटमध्ये येतोय झंझावती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 5वं षटक झालंय पूर्ण. धावसंख्या झाली आहे 57. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्या गेल्यात 57. 5 षटक कंप्लीट झालेत. इथून मात्र आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 18 बॉलमध्ये जोरदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल की जोरदार बॉलिंग हे देखील बघावं लागेल, कारण पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी अतिशय चांगल्या राहिली आहे. मात्र शेवटच्या 4 षटकाच्या पहिल्याच षटकात धावा इथे मात्र चांगल्यारीत्या घेतल्या गेल्यात. आता मात्र बघूयात 6वं षटक प्रगतीपथावर आहे. 6वं षटक टाकण्यासाठी रोहित हा गोलंदाज मात्र बॉलिंग एंड श्री सतीश वाघ शाखा अधिकारी हेल्थ केअर या बॉलिंग एंडकडनं मात्र गोलंदाजीची सुरुवात करताना दिसेल. या दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, कनेक्शन तेवढं प्रॉपर पुन्हा एकदा झालं नाहीये, फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र होतीये 58. जितेंद्र मात्र जर बघितलं यांची बॅटिंग चांगल्यारीत्या राहिली आहे. 13 बॉल 32 वर आहेत आणि सांघिक धावसंख्या फक्त झाली 58. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि या दरम्यान फलंदाज मात्र प्रदीप होत आहेत धावबाद. धावबादच्या रूपातली दुसरी विकेट गेली आहे. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय विशाल. चांगला थ्रो मारला गेलाय सचिन महाजन जे स्वतः विकेट किपरची भूमिका निभावत आहेत. विशाल महाजन इथे मात्र बॅटिंगला जात आहेत. 58 धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत.
चांगला बॉल तेवढ्याच चांगल्यारित्या ऑफसाईडच्या दिशेने फक्त ढकलून दिलाय. विशालच्या बॅटमधून पहिली धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने विशाल याने वैयक्तिक धाव फलकाला केली आहे सुरुवात. फुलटास बॉल फुल टोल वसूल केला गेलाय जितेंद्रच्या बॅटमधनं. इथे मात्र चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतीये. षटकाराच्या मदतीने वैयक्तिकरित्या जितेंद्र पोहोचले 14 बॉल 38 वर आणि सांघिक धाव संख्या झाली आहे 65. इथून मात्र अजून 2 बॉल यायचे बाकी आहेत. रोहितच्या बॉलिंगवर हिट केला जातोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय 6 धाव्यांसाठी. अजून 2 बॉल यायचे बाकी आहेत. बघूयात 2 बॉल किती धावा घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला तगडा प्रहार. चेंडू सरळ आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 6 धाव्यांसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने इथे मात्र आता धावसंख्या झाली आहे 71. 15 बॉल 44 वर आहे. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक येत आहे का? संधी परिपूर्णरित्या आहे जितूकडे. अक्को टप्प्याचा बॉल बिरकवला गेलाय. 3 बॉल 3 षटकार आणि अर्धशतक देखील लगावलं जात आहे आणि एक सनग्लास या फलंदाजाने देखील जिंकलाय. आरके स्पोर्ट्सचे संचालक कुलदीप भाऊ थोरात यांच्याकडनं मात्र अजून एक सनग्लास दिला जातोय. आणि जर बघितलं तर अर्धशतकाला देखील पुरस्कार दिला गेलाय. अर्धशतकाला देखील अजून एक सनग्लास दिला जाणार आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 2 अर्धशतक आलेत. सहा षटकांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 77 आणि जितू मात्र चांगल्यारीत्या बॅटिंग करताय. 16 बॉल 50 वर आहेत. बॉलिंग मार्कवर सुनील. पहिलाच बॉल आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न. त्यापर्यंत सिंगल निश्चितच मिळेल. मिलिंद जोपर्यंत चेंडूला अडवतील या सिंगलच्या मदतीने जितू. आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये आणि फक्त मिळेल सिंगल. रिवाजचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पायाला चेंडू आदळलाय. सरळ चाललाय सीमा रेषा पार 4 धाव्यांसाठी आणि निश्चितच जर बघितलं तर या दरम्यान जर बघितलं तर धावसंख्या झाली आहे 83. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांचा घेतला गेलाय वेद आणि फलंदाज होत आहेत दांडिगुल. अजून एक विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सुनील यांना मात्र अजून एक विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला जाताना दिसतोय. पूर्वेश इथे मात्र सिंगलचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्ड आणि या दरम्यान फायदा उचलला गेला आहे. 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग दोघही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होती आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 85. खोलवर टप्प्याचा बॉल. एकही धाव मात्र या ठिकाणी मिळत नाहीये
आणि 7 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावसंख्या झाली आहे 85 आणि इथे मात्र आता स्ट्राईकवर असेल जितू, जो की वैयक्तिकरित्या 17 बॉल 51 वर आहे. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणाला निवडलं जातंय? या दरम्यान जर बघितलं तर पहिल्या इनिंगचं 8वं षटक. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि झेलची संधी घेण्याचा देखील प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी फक्त 2 धावा मिळतील. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या होती 87. या दरम्यान पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूने घेतली आहे गिरकी. सरळ चाललाय सीमारेषा पार. फलंदाजाच्या बॅटमधनं सुपर 4 येतोय. श्री कल्वेश कुदळ संचालक साईश यामाहा या 4चे स्पॉन्सर असतील. या दरम्यान अक्को टप्प्याचा बॉल कनेक्शन प्रॉपर झालंय का? 6 धावा या ठिकाणी मिळतील आणि पुन्हा एकदा जितेंद्रच्या बॅटमधनं इथे मात्र सुपर 6 लगावला जातोय. श्री उमेश सैनी, उमेश एंटरप्राइजेस जळगाव हे मात्र या षटकाराचे प्रायोजक असतील. या दरम्यान बॅट फिरवली गेली, मात्र भन्नाट वेगाने बॉल टाकला गेलाय. कमबॅक केलं जात आहे गजानन क्षीरसागर यांच्याकडनं. अक्को टप्प्याचा बॉल कनेक्शन झालाय प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजाला मिळेल षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 103 धावा झाल्यात. चांगले बॅटिंग जितेंद्र यांची राहिली आहे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा 8वं षटक प्रगतीपथावर आहे. 103 धावसंख्या झाली आहे. जर बघितलं तर 22 बॉल 69 वर बॅटिंग करतोय जितू. जितेंद्रची स्माइल देखील सांगून जाते की आपलं काम चोखपणे बजावलंय.
खोलवर टप्प्याचा बॉल. एकही धाव या ठिकाणी येत नाहीये. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात बघूयात. सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. अजून एक धावेचा प्रयत्न. मॅच बॉल पण मैदानात आलाय.